भंडारा जिल्ह्यामधल्या खैरलांजीमध्ये 29 सप्टेंबर 2006 रोजी हत्याकांड झालं होतं। यामध्ये भोतमागी कुटुंबाला लक्ष्य करण्यात आलं होतं। या बहुचर्चित हत्याकांडाचा निकाल जवळपास 2 वर्षांनंतर लागला। यामध्ये 11 आरोपींपैकी 8 आरोपींना दोषी ठरवताना न्यायालयानं महिपाल धांडे, धरमपाल धांडे आणि पुरुषोत्तम तितीरमारे या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे। हे तिघेही खैरलांजीमध्ये परतले असून त्यांच्या दैनंदिन कामात मग्न झाले आहेत। खैरलांजी गावात आज सहज फेरफटका मारल्यानंतर असं लक्षात आलं की गावातली जी परिस्थिती आहे, गावात प्रचंड शांतता आहे आणि गावातील जे सामान्य शेतकरी लोक आहेत ते आपापल्या कामावर रुटीनमध्ये लागलेले आहेत आणि जे 3 निर्दोष आरोपींची सुटका झालेली आहे निर्दोष म्हणून, ते सुद्धा घरगुती आपल्या कामाला लागलेले आहेत। न्यायालयानं 8 आरोपींना दोषी ठरवताना त्यांची अॅट्रॉसिटीतून मुक्तता केली आहे। या निर्णयावर आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी असली तरी गावात एकंदर समाधानाचं वातावरण आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 20 तारखेला होणार आहे। त्याचा ताण गावावर असला तरी तिघांच्या सुटकेमुळे हा ताण थोडासा निवळ